ही सलामीची जोडी मैदानावरती तर षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती महाराष्ट्र पोलीस अमित अमित साळुंखे गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। मोठं बॅटल आहे, क्रिकेटच्या मैदानावरचं युद्ध सुरू होते पुन्हा एकदा। पहिला चेंडू कव्हरला उडवलाय, अथर्व कट हा फटका पायचं क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला जाईल। दोन धावा मात्र इथे प्राप्त होताना पाहायला मिळतील। 2 धाव्यांच्या बरोबरीत धावफलकाची सुरुवात मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या महत्त्वपूर्ण षटकाची जबाबदारी मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अमित साळुंखेंनी मैदानात संधी होती, मात्र अथर्व कडचं नशीब बलवत्तर म्हणावं लागेल। झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेलाय। प्रत्येक षटकारासाठी चव्हाण साहेबांच्या वतीनं पारितोषिक आहे। अथर्व कडनं जर षटकार खेळला तर प्रत्येक षटकारासाठी किती आहेत? 100 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी। जीवनदान मिळालंय अथर्व कडला मैदानाच्या आतमध्ये। एक सोपा झेल मैदानावरती आपण पाहतो सुटला गेला आणि झेल सुटल्यानंतर आपण पाहतो की गोलंदाजांनी सुद्धा डोक्याला हात लावला, कारण माहित होतं अथर्व कडचा झेल आहे। परिणाम पुढच्या चेंडूवरती दिसलेत। सुंदर फटका टीप एक्स्ट्रा कव्हरला अथर्व कडच्या बॅटमधून 4। चौकाराच्या मदतीने धावफलक सुद्धा आपण पाहतो पुढे जाताना पाहायला मिळतोय आपल्याला। 8 धावा धावफलकावरती। झेल सुटलं की आपण पाहतो पुढच्या क्षणी आक्रमक रूप अनेकदा फलंदाजांनी धारण केलेलं आहे। पुन्हा पॉइंटला चेंडू 2 क्षेत्ररक्षकांमधून खेळायचा प्रयत्न सीमारेषेवरती आपण पाहतोय थोडंसं फंबल आहे। 2 धावा मात्र तोपर्यंत धावून पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील। आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीत दुहेरी अंक धावफलकानं गाठलेला आहे। धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल दुहेरी अंक 10 धावा धावफलकावरती। अथर्व कड एक चौकार मैदानावरती विशेष करून पॉवर प्ले मध्ये गॅप शोधायचा प्रयत्न सातत्यानं होत आहे। पुन्हा एकदा डान्सिंग राऊंड द विकेट। डीप एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतोय, अडवायचा प्रयत्न होतो, मात्र पायचे चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय। 4 धावा। फार महत्वाची षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल मैदानावरती आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती प्रवीण गायकवाड यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय। आता प्रवीण गायकवाड यांच्याच तालमीत तयार झालेला अथर्व कडे, त्यामुळे पाहायचंय आता इथे मैदानावरती गुरु शिष्यांची जुगलबंदी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। याच खोलो टप्प्याचा चेंडू होता, खांडून काढला जाईल, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय। एकदा मात्र इथे प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल अथर्व कडचाही प्रयत्न असेल की प्रवीण गायकवाड यांचं षटक आहे, थोडंसं शांत खेळावं लागणार आहे। माहिती आहे चेंडू अचूक टाकले जाणार आहेत आणि त्या अचूक चेंडूवरती आपण पाहतोय
सन्मानानं मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागणार आहे. एक धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळेल. एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती वाढ होते. पुढे गेला धावफलक 16 धावा धावफलकावरती. पॉइंट अगदी स्क्वेअर लेगला फटका खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक धावेसाठी नकार होता. अथर्व कडच्या माध्यमातून इथे धाव घेतली नाही. किरण खेडेकर पाहिजे आतापर्यंत मला वाटतं पहिल्या चेंडूचा सामना केलाय. लॉंग ऑफला फटका. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती. अडवला जातोय चेंडू. एक धाव इथे प्राप्त होते. एका धावेनं धावफलक देखील पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती. सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये प्रवीण गायकवाड सरांची आपल्याला अथर्वकडच्या अर्धशतकीय खेळीसाठी पारितोषिक येतं इथे. अप्पा रानवडे यांच्या माध्यमातून अथर्वकडनं जर या मॅच मध्ये अर्धशतक बनवलं तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत टाकलेले 4ही चेंडू अप्रतिम आहेत. कुठलाही मोठा फटका इथे पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात फलंदाजांना खेळू दिलेला नाहीये. जरी अथर्वकड असला ना, पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात खूप चांगल्या धावा त्यानं बनवल्यात, मात्र या षटकामध्ये यावेळेचा चेंडू कव्हरला उडवला. क्षेत्ररक्षक उभा करून ठेवला होता. इथे गुरु महान ठरलाय मैदानावरती. विकेट आली. अथर्वकडची फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक पहिला. आणि विकेट आली. अथर्वकडची विकेट होती. 17 धावसंख्येवरती गमवलाय पहिला फलंदाज लोहगड रॉयल्स. नंतर नवीन फलंदाज मैदानावरती संतोष इथे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. संतोष कामठे मैदानावरती दाखल होतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तर या षटकामध्ये आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेली आहे. ओ विकेट. बॅटची बाहेरची कट घेणारा चेंडू. कॉट बिहाइंडचं शिकार. टिपला त्यांच्या पाठीमागे अर्जुन थापानं. झेल. धक्का दुसरा. तिसरं सुरू होणार आहे आणि तिसरं षटक टाकण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अमित साळुंकेंसाठी पारितोषिक आहे. जर इथे विकेट हॅट्रिक या षटकामध्ये घेतली अमित साळुंखेंनी तर त्यांच्यासाठी 3333 रुपयांचं पारितोषिक पिंटू लोखंडे साहेबांच्या माध्यमातून. त्याचबरोबर सन्माननीय आबा कांचन साहेबांच्या माध्यमातून देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. धावफलकावरती 17 धावा. 2 फलंदाज इथे बाद होईल. तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. नवीन फलंदाज प्रज्वल कड मैदानावरती. किरण खेडेकर सोबत खेळायचे मैदानावरती. तर बाईचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी थोडंसं बदलवलं जातंय. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होताना पाहायला मिळणार आहे.
खराब चेंडू आहे. पुन्हा नव्याने टाकायचा हा चेंडू अमित साळुंखेंना. खराब चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला. धावफलक मात्र पुढे जातोय. एक अवंतर स्वरूपाची धाव आपण पाहतोय ते प्राप्त होणारे अवंतर धावेनं धावफलक 18 धावा धावफलकावरती. यस पुढा एक कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला आहे. प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी पारितोषिक आलंय. अमित साळुंखेंनी जेवढे निर्धाव चेंडू या षटकात टाकणार आहेत ना त्या प्रत्येक निर्धाव षटकासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. बंटी खरात यांच्या माध्यमातून आणखी एक निर्धाव नाही तर विकेट आली. किरण खेडेकर बाद होतोय. तिसऱ्या क्रमांकाचा धक्का 18 धावसंख्येवरती. विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये होते. आणखी एक धक्का आहे 18 धावसंख्येवरती. तिसरा फलंदाज इथे बाद झालाय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं अमित साळुंखेंच्या षटकात धावा आल्या. अथर्व कडचा झेल सुटल्यानंतर त्या धावा आल्या आणि या षटकात मात्र आपण पाहतोय शतरक्षकांची साथ मिळते आणि पुन्हा एकदा धावा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये थांबल्या जात आहेत. म्हणून सांगितलं की शतरक्षकांची भूमिका क्रिकेटच्या मैदानावरती किती महत्त्वाची असते. जोपर्यंत शतरक्षण चांगलं होत नाही तोपर्यंत गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढत नाही आणि गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शतरक्षकांना चांगली कामगिरी करावी लागते. सोडून दिला होता कुठेही छेडायचा प्रयत्न नाहीये. नवीन फलंदाज आपण पाहतोय गणेश कामठे मैदानावरती दाखल झालाय. इथून पुढे इथे गणेश कामठेची जर विकेट घेतली अमित साळुंखेंनी तर त्यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. JV सराफचे ओनर गणेशजी बेदरे साहेबांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. चांगला चेंडू होता. सोडून दिला इथे चेंडू. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. 19 धावा धावफलकावरती. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 5वी मॅच आजच्या रात्रीमधली 9व्या दिवसातला शेवटचा सामना मैदानावरती आणि आतापर्यंत जी काही गोलंदाजी आपण पाहिलेली मैदानावरती ओ काय कमालीचा चेंडू आहे. गणेश कामठेच्या प्रत्येक चौकारासाठी पारितोषिकाची घोषणा आप्पा रानवडे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. अमित साळुंखेंनी विकेट जर घेतली त्या गणेश कामठेंची तर त्यासाठी आबासाहेब कांचन यांच्या वतीने 1000 रुपये आणि गणराज पॅराडाईस यांच्या माध्यमातून 1000 रुपये अशी पारितोषिक येत आहेत या ठिकाणी. एक धाव मात्र आपण पाहतो प्राप्त होईल. एका धावेनं समोरच्या बाजूला टू व्हीलर गाडीची लाईट चालू आहे. बंद करा. एक धाव येणारे एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मैदानावरती. या षटकात देखील आपण पाहतो धावेंवरती नियंत्रण मिळवलंय अमित साळुंखेंनी. फुल लेंथ कमालीचा चेंडू अगदी पायाच्या समोर टाकलाय. निर्धाव चेंडू मैदानावरती आला. षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलं जात आहे. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला गेला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लोहगड रॉयल्स 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाणी नंतर चौथ्या षटकाला पाणी. त्यामुळे 4 षटकं संपल्यानंतरच पाणी मैदानावरती येणार आहे. आतापर्यंत तेच नियम आपण ठेवले ते शेवटच्या मॅचमध्ये सुद्धा तेच नियम राहणार आहेत. कारण पाहिलं होतं मॅच ज्यावेळेस सुरू झाली होती असं वाटलं होतं पावसाचं वातावरण तयार झालंय. पाऊस पडेल अशी शक्यता होती
आणि हवामान खात्याचा अंदाज होता की पुढच्या 3-4 तासामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र मैदानावरती आज कुठलाही थेंब पावसाचा पडलेला नाही. या ठिकाणं पारितोषिक आलेलं आहे. रवी कासुळेनं जर या षटकामध्ये विकेट घेतली तर त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. संघ मालक सन्माननीय डॉक्टर समीर ननवरे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. गणेश कामठेंची विकेट घ्यायची खरं तर या षटकामध्ये. आता गणेश कामठेंच्या विकेटसाठी बरीचशी पारितोषिकं लागलेली आहेत. आबा कांचन साहेबांच्या माध्यमातून देखील विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रज्वल कडची विकेट जर घेतली गोलंदाजानं तर त्याच्यासाठी मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळीचा चेंडू उंच आकाशामध्ये फटका फसला. शतरक्षकाचा प्रयत्न होता. झेल मात्र अवघड होता, खूप अवघड झेल आहे. तरी देखील प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. कारण एवढ्या दूरवरून यायचंय धावत पळत आणि झेल घ्यायचं थोडंसं अवघड होतं. पुढे 2 धावा इथे मिळाल्यात आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित दादा नरवरे यांच्या वतीनं प्रज्वलकडच्या विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. कोलोर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला जातोय. चेंडू निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा सामना महत्वाचा आहे. रायगड एम्पायर साठी सुद्धा हा सामना महत्वाचा आहे. लोहगड प्रज्वलकडच्या विकेटसाठी पारितोषिक होतं. मात्र प्रज्वलकडनं दाखवली सीमारेषा इथे. रवी कासोळेच्या गोलंदाजीवरती आक्रमक हल्ला. 6 धावा. धावफलकावरती वाढ होते. 6 धाव्यांच्या मदतीनं धावफलक पुढे गेलाय. 29 धावा धावफलकावरती. थांबलेली धावसंख्या पुढे आणली खरं तर. रवीच्या या गोलंदाजीवरती आपण पाहतोय. पहिले 3 चेंडू चांगले टाकलेत, मात्र एक षटकार आला. माहिती धावफलक थांबलेला आहे मैदानावरती आणि प्रज्वल कडला त्याची कल्पना आहे की धावा बनवाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मैदानात समांतर खेळला फटका. खराब क्षेत्ररक्षण होतंय सीमारेषेवरती. चेंडू चालला सीमारेषा बाहेर. 4 धावा. चौकार येतोय. षटकारा पाठोपाठचा चौकार मैदानावरती पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या साह्यानं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळाला आपल्याला. 33 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद 33 आहे या षटकामध्ये. हो, स्टेप आउट करत डान्सिंग राउंड द विकेट. दूर लांबवरचा षटकार खेळलाय मैदानावरती प्रज्वल कड हिज द मॅन. आपल्याला द्यावा लागतोय आता. जिथे 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती. चौथं षटक मात्र आपण पाहतोय थोडंसं महाग ठरलंय.
39 धावा धावफलकावरती, 4 षटकांचा खेळ. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, एक निर्धाव आला आणि त्यानंतर 2 षटकार, एक चौकार, असं या षटकाचं पृथक्करण राहिलं होतं. तर 4 षटकं आपण पाहतोय मैदानावरती संपली गेली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 5व्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आशिष यादव. चव्हाण साहेबांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. गणेश कामटीची विकेट घेणाऱ्या गोलंदाजासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. खोलवर टप्प्याचा चेंडू, बॉटम एंडचा वापर करत चेंडू काढून काढलाय. शतरक्षक मात्र सन्माननीय दशरथजी वगैरे यांच्या माध्यमातून प्रज्वलकडच्या विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. बरीचशी पारितोषिक आज विकेटसाठी आहेत, षटकारासाठी पारितोषिक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये पाहायचंय आशिष यादव गोलंदाजी मार्कवरती. पहिले 2 चेंडू अप्रतिम टाकलेत आशिष यादवनं. पुन्हा धावा थांबवायच्यात मैदानावरती, कारण पाठीमागचं षटक जर आपण पाहिलं थोडंसं महाग ठरलं, कारण शेवटच्या 3 चेंडूवरती मोठाले फटके, 2 षटकार आले, एक चौकार मैदानावरती. आणि प्रज्वलकडचा खेळ जर आपण पाहिला, समोरच्या बाजूला लाईट ऑन केले कोणीतरी गाडीच्या, आणि समोरच्या साईड स्क्रीन समोर प्रेक्षक बसलेले, त्यांना विनंती आहे थोडंसं बाजूला बसा, गॅलरीमध्ये जाऊन बसा, खूप जागा आहे गॅलरीमध्ये. दोन षटकार 2 चौकारांसाठी 500 रुपये. प्रज्वलकडच्या लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 2 चौकारांसाठी पारितोषिक आलेले आहे. त्रिमूर्ती नर्सरी यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. चौकार आला इथे मैदानावरती आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती देखील आपण पाहतोय वाढ होणार आहे. 44 धावा धावफलकावरती. धावा येत आहेत. 8 चेंडू खेळलाय प्रज्वलकड मैदानावरती आणि 8 चेंडूचा सामना करताना 22 त्यानं बनवलेले आहेत. गणेश कामठे साथ देत आहेत त्यांना मैदानावरती, जिथे 5 चेंडूंचा सामना केलाय. 5 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. प्रज्वलकडच्या प्रत्येक षटकारासाठी त्रिमूर्ती नर्सरी यांच्या वतीनं 500 रुपये, तर गणराज हॉस्पिटल यांच्या माध्यमातून प्रज्वलकडच्या विकेटसाठी 500 रुपये, सॉरी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. भरपूर पारितोषिक आहेत आज या आजच्या दिवसातल्या शेवटच्या मॅचसाठी. आणि याचबरोबर विकेट आली. गणेश कामठेची विकेट होती. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4था.
तर अली अन्सारीची विकेट जो गोलंदाज घेणार आहे त्या गोलंदाजाने रोहित ननवरे यांच्या माध्यमातून मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आहे. सचिन ननवरे यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये. पहिला चेंडूचा सामना होता, डिफेन्स केलाय चेंडू, हो तिथे मात्र गोलंदाजाकडून चुकी होते. चेंडू अडवायचा होता मात्र पुढे धाव मिळते आणि याच बरोबरीत आपण पाहतो षटक संपलं जाते. प्रज्वलकडच्या प्रत्येक षटकारासाठी सूरज जाधव यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मैदानावरती पाहायला मिळेल. 6व्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा प्रवीण गायकवाड सरांना गोलंदाजी मार्कवरती पाहणार आहोत. पाठीमागच्या षटकात 2 धावा. अथर्व कडसारखी या फलंदाजाची विकेट आणि प्रवीण गायकवाड सरांनी जर विकेट हॅट्रिक मैदानावरती घेतली, गणराज पॅराडाईस यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. तर आबासाहेब कांचन यांनी सांगितलंय कुठल्याही फलंदाजाची विकेट घ्या या षटकामध्ये 500 रुपयांचं पारितोषिक आहे. त्याचबरोबरीत सचिन ननावरे यांच्या वतीनं देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. षटक क्रमांक आपण पाहतो 6 मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. पहिला चेंडू मात्र अप्रतिम टाकलाय मैदानावरती प्रज्वल कड आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अली अन्सारी. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चला विनंती आहे, समालोचन कक्षामध्ये जी गर्दी केलेली ना त्या खेळाडू असतील किंवा प्रेक्षक असतील, टीमचे संघ मालक असतील, आता सगळ्यांना सूचना आयोजक कमिटीच्या वतीने आले की कुणी वरती बसू नका. चला विनंती, 12वा खेळाडू सोडून कुणी वरती बसणार नाही, अन्यथा तुम्हाला ज्या टीमचे सपोर्टर असतील किंवा खेळाडू असतील त्यांना पेनल्टी दिली जाईल. चला सगळे चला, कुणीच बसणार नाही वरती आता 12वे खेळाडू सोडून. शुभम भैया काळे आणि प्रवीणजी ननावरे यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. 46 धावा आहेत धावफलकावरती. चौथाही चेंडू निर्धाव टाकलाय मैदानावरती. काय गोलंदाजी प्रवीण गायकवाड सरांची आपल्याला पाहायला मिळालेली आहे. जास्त मोठा रणअप नाही, मात्र गोलंदाजी मधली जी अचूकता पाहिजे ना, ती अचूकता नक्कीच त्यांच्या गोलंदाजीमधून आपल्याला मैदानावरती दिसलेली आहे. चौथाही चेंडू आपण पाहतोय लागोपाठचा इथे निर्धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, बाहेरची कट घेईल, शॉर्ट थर्डमॅनला शतरक्षक आहे. एक धाव इथे मिळणार आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे जातोय. 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाच चेंडू अप्रतिम आहेत या षटकामध्ये. आतापर्यंत खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. विशेष करून बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मैदानावरती होतं आणि बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा अपेक्षित होत्या, त्या षटकात धावा पुन्हा थांबलेल्या आहेत मैदानावरती. खराब चेंडू आहे, डाव्या स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू आपण पाहतोय. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. एक अवंतर धाव इथे मिळणार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खंडून काढायचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी याही षटकात पुन्हा प्रवीण गायकवाड सरांची पाहायला मिळाली आणि षटक देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. 6 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. धावफलकावरती लोहगड रॉयल्स 48 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सातव्या षटकाला प्रारंभ होईल मैदानावरती आणि सातवं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. गणराज पॅराडाईस यांच्या माध्यमातून विकेटसाठी पारितोषिक आलंय.
आशिष यादवनं जर विकेट घेतली या षटकामध्ये तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. षटक क्रमांक 7वं मैदानावरती सुरू झालं आणि 7वं षटक टाकण्यासाठी आशिष यादव आणलंय. पाठीमागच्या षटकात खूप चांगली गोलंदाजी होती आशिष यादवच्या माध्यमातून 7 धावा खर्च करत एक विकेट त्याने मिळवलेली आहे. यावेळेचा चेंडू फाईन लेग शतरक्षक चेंडूच्या पाठीमागे जातोय मात्र चेंडू पोहोचला जातो सीमारेषा बाहेर. 4 धावा. संघाच्या 50 धावा 52 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बाहेरची कड थर्ड मॅनला मला वाटतं अंगाचा वेध घेतलेला चेंडू होता. लेग बाईसच्या स्वरूपात एक धाव इथे प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रज्वल कडची विकेट घेणाऱ्या गोलंदाजासाठी पारितोषिक आहे. सचिनजी काळे यांच्या माध्यमातून मात्र 500 रुपयांचं पारितोषिक. फटका फसलाय प्रज्वल कडचा. विकेट आली. धक्का क्रमांक 5वा मैदानावरती. षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार आला मात्र त्यानंतर एक विकेट सुद्धा मैदानाच्या आतमध्ये मिळालेली आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होणार आहे. सलमान अन्सारी अली अन्सारी ही दोन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. आता इथून पुढे तर या षटकामध्ये विकेट मैदानावरती आपण पाहतो प्राप्त झालेली आहे. लॉंग ऑफला फटका. शतरक्षक आहे सीमारेषेवरती. अडवला जाईल चेंडू. सुंदर शतरक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे गेलाय. 54 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 8 चेंडू खेळ आली अन्सारी आतापर्यंत 6 धावा ज्यामध्ये एका चौकाराचा देखील समावेश आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यावेळेस मात्र फटका फसतोय. उंच आकाशामध्ये चेंडू स्वतः गोलंदाज गेलाय चेंडूपर्यंत. एका टप्प्यावरती अडवला जाईल चेंडू. फेक येते तोपर्यंत 2 धावा आणि या 2 धाव्यांनी धावफलक पुढे जातोय. 56. षटक क्रमांक 7वं मैदानाच्या आतमध्ये. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत. समोरच्या बाजूला प्रेक्षक मंडळींना विनंती आहे गाडीच्या लाईट कोणी चालू करू नका. 56 रन ऑन बोर्ड. लोहगड रॉयल संघाचा धावफलक पाहायला मिळतोय आपल्याला धावफलकावरती. 56 धावा या षटकात. आशिष यादवला आपण गोलंदाजीवरती पाहतो. अप्रतिम गोलंदाजी या षटकात देखील त्याची पाहायला मिळाली कारण आधीच्या षटकात 7 धावा खर्च केल्या होत्या. या षटकात 9 केल्यात. एक विकेट मिळवली. खरं तर प्रज्वल कडची विकेट होती आणि याच बरोबरीत 60 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 57 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या आणि अंतिमच्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. तर शेवटचं आणि अंतिमचं षटक. प्रयत्न धावबाद करण्याचा होता खरं तर आणि बाद कोणाला करायचंय तर तो अली अन्सारीला बाद करायचा प्रयत्न राहिलेला आहे मात्र तो सुरक्षित पोहोचलाय. 2 धावा 22 मध्ये इथे मिळणार आहेत आणि या 2 धाव्यांच्या
मदतीनं धावफलक पुढे 59 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक हेमंत फाळके गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिमच्या षटकासाठी पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो जिथे 22 मध्ये 2 धावा आल्या, मात्र पुढचा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक अवंतर धावेनं धावफलकावरती वाढ होते. 60 धावा धावफलकावरती. अर्धा संघ जरी दगावटला असला तरी अली अन्सारी, सलमान अन्सारी हे दोन फलंदाज मैदानावरती आता शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतील. सुंदर फटका डीप कव्हर पॉइंटला. क्रिकेटचं सौंदर्य या फटक्यामध्ये पाहायला मिळालंय. अली अन्सारीच्या बॅटमधून 6 धावा आल्यात. सहासष्ट धावा धावफलकावरती. आणि का प्रयत्न केला होता धावपात करण्यासाठी प्रवीण गायकवाड सरांनी ते पुन्हा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर कारण महत्वाची विकेट आली अन्सारीची. माहिती आहे मोठाले फटके खेळण्याची क्षमता. पुढे शतरक्षक उभा आहे. झेल टिपलाय लॉंग ऑफला. विकेट आली अली अन्सारीची. धक्का 6व्या क्रमांकाचा. काही खूप चांगला होता. जिथे आपण पाहिलं क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये अमोल ननावरेनं टिपलेला सीमारेषेवरती अफलातून झेल. आणि 6वा फलंदाज मात्र आपण पाहतोय मैदानावरती बाद होताना पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होणार आहे. मोनेश पवार न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा चेंडू बॅटच्या रीच पासून थोडासा लांब ठेवायचा प्रयत्न आहे. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये. एक अवंतर स्वरूपाची धाव आपण पाहतोय ते मिळणारे. अवंतर धावेनं धावफलक पुढे जातोय. 67 धावा धावफलकावरती. समोर गाडीची लाईट चालू केलेली आहे. कृपया ती लाईट बंद करा. एक धाव. याआधी आपण बघितलं हाच प्रयत्न होता की अशाच प्रकारचा चेंडू टाकायचा आहे. आणि अनेकदा आपण पाहतो की गोलंदाजांचा हाच प्रयत्न आहे की पिचिंग ऑफ साईड, व्हाईट यॉर्कर याच प्रकारचे चेंडू टाकायचे मैदानावरती. दरम्यानच्या काळात आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं शुभागमन झालेलं आहे, प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय मंगेश दादा कुदळे साहेबांचं आगमन होतं मंचावरती. मनापासून मनपूर्वक या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. डॉक्टर मणिभाई देसाई चषक उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीगच्या या दैदिप्यमान क्रिकेट सोहळ्यात मनापासून स्वागत आहे. स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग अजिबात नाही या फटक्यामध्ये. धावा घेण्याचा प्रयत्न होता कारण शेवटचा चेंडू मैदानावरती होता आणि विकेट आली. धावाच्या स्वरूपात फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळालाय. आणि प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय धावा मैदानावरती लोहगड रॉयल्सनं बनवल्यात. 70 बनवले गेल्यात आणि जिंकण्यासाठी मात्र 71 धावेंची आता आवश्यकता असेल विजयासाठी. टीम रायगड एम
या सर, आपलं स्वागत आहे. सन्मान हा आयोजक कमिटीच्या वतीनं सचिनजी कांचन यांच्या माध्यमातून आपण पाहतो हा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती आम्ही संपन्न करीत आहोत. आज म्हणजे आता गोंधळ या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि युके एन पी एलसाठी सर आपली उपस्थिती या स्पर्धेसाठी अर्थात महत्त्वाची. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. आजच्या दिवसातील होणारी ही शेवटची मॅच आहे. 5 मॅचचं शेड्यूल आहे आणि हा 5वा सामना आपण पाहाल पुढे. आलेली आणि बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडासा बदल केलाय. अमोल आपण पाहाल सलामीसाठी आहे, मात्र ननवरेच्या जागेवरती अमोल तांबेला आपण पाहतो आता सलामीसाठी पुढे आणण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यांच्या बरोबरीत प्रवीण गायकवाड हे दोन खेळाडू तुम्हाला खेळपट्टीवरती बघायला मिळतील. तर पहिलं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी. आज जास्त जबाबदारी वाढते सचिन बडेकर सरांची. त्यांच्या 2 षटकांच्या स्पेल टीमसाठी खूप महत्त्वाची राहिली इथून पाठीमागे सुद्धा. तर आता इथेही साईड स्क्रीनच्या समोर काळ्या पडद्याच्या समोर जे काही प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी तिथून उठा. काळ्या पडद्याच्या समोर जे काही मुलं बसलेली आहेत आमची लहान लहान, त्यांना विनंती आपण इकडे प्रेक्षक गॅलरीमध्ये बसा. साईड स्क्रीनच्या समोर नका बसू. प्रवास सुरू होणारे धावपल केस आणि पहिल्या क्रमांकाची जोडी. तर पहिलं षटक सचिन बडेकर. डावाची सुरुवात होते. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं प्रवीण गायकवाड सरांनी डावाची सुरुवात केली. आडव्या बॅटने खेळलेला चेंडू सरळ फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. किंवा काही वेळेस पराभवाला सुद्धा त्यांना सामोरं जावं लागलं. त्यामुळे आता इथे ही सुरुवात फक्त चांगली करून फायदा नाही. टीम तर त्या सुरुवातीमध्ये शेवटपर्यंत सातत्य ठेवावं लागेल. पहिल्या चेंडूवरती संकलन डावाची सुरुवात. प्रवीण गायकवाड सर या मॅचचं महत्त्व चांगले ठाऊक आहे. बॉल यावेळेस पुन्हा एकदा थोडासा ट्रॅकर असा आहे. फाईन लेग मध्ये हा चेंडू लागोपाठ दुसरा चेंडू आहे जो सरळ सीमा दोन चेंडू आणि 2 चौकाराने धावपलक्यावरती 8 धावांचा आकडा. पावलपेच्या षटकांमध्ये एक चांगली खेळी केल्यानंतर माहिती आहे पुढचा प्रवास सोपा राहू शकतो.
आणि समोर पुढे गेल्यानंतर सुद्धा चांगल्या चांगल्या गोलंदाजांना फेस करायचं आहे. मात्र आता सुरुवातीच्या षटकांमध्ये जर धावफलक गोळा करता आला चांगला आणि रेस्ट्रिक्शनचा फायदा जर उचलता आला तर त्याचा निश्चित पुढे गुडविल तयार होईल आणि हे माहीत आहे. आणि त्या दृष्टीने आता प्रवास सुरू झालेला आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आणि धावफलकावरती 8 धावा आहेत. 8 धावा धावफलकावरती. हा चेंडू मात्र शरीरापासून थोडासा दूरवरती ठेवण्याच्या प्रयत्नात दिसलाय. 2 चौकार. तिसऱ्या चेंडूवरती मात्र धाव पुढे येणार नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू. प्रवीण गायकवाड, अमोल तांबे. अजूनही 63 धावा दूर आहे टीम. 8-2 मॅच आहे. उद्या मात्र लीग पद्धत आपण पाहतो थांबणार आहे. फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळून बॉल निघून गेला. तो पुन्हा एकदा तिसरा चौकार येईल. 4 रन. आणि या 3 चौकारांनी धावफलकावरती 12 धावांचा आकडा धावफलकावरती पूर्ण झाला. 3 चौकार आणि 12 धावा. 4 चेंडू टाकून झालेले आहेत पहिल्या षटकामध्ये. 12 धावांचा आकडा बोर्डवरती आपण पाहाल शो होताना. एक चांगली सुरुवात. 3 चौकार ही सातत्यपूर्ण सुरुवात राहील का शेवटपर्यंत? फील्ड सेटअप आपण पाहतो थोडासा बदलवला जातोय. आता स्क्वेअर लेगला जो खेळाडू होता त्याला थोडंसं पाठीमागे अजून आणलंय, म्हणजे फाईन लेगमध्ये त्याला नेऊन उभा केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग पाठीमागे अर्थात पंचांच्या सह पाठीमागे उभा करून ठेवलाय. अल्फा बॅटनं स्क्वेअर लेगमध्ये तो चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक जिकडे उभा करून ठेवला होता तिकडे तो चेंडू. 1 धाव. एका धावेच्या बरोबरीत धावफलकावरती 13 धावा. 13 धावा धावफलकावरती आहेत. विजयाच्या कॅल्क्युलेशनकडे जर नजर टाकली तर 43 चेंडू मॅचमध्ये आहेत आणि 43 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायच्या त्या अजून इथून पुढे 58 धावा. 43 चेंडूमध्ये 58 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आहे. अमोल तांबे सलामीसाठी आज या मॅचसाठी ते पुढे आलेले आहेत. मोठी इनिंग खेळण्याची संधी आहे आणि आपल्या संघासाठी पुन्हा एकदा एक चांगला खेळ तुम्हाला खेळण्याची आणि प्रेक्षकांना ती उत्तरं देण्याची वेळ आहे की अमोल तांबेची सुद्धा बॅटिंग या मैदानावरती या संपूर्ण शृंखलेमध्ये आपण पाहतो तसा जो खेळ किंवा ज्या बॅटिंगसाठी त्याची ओळख आहे ती बॅटिंग दिसली नाही. बॉल यावेळेस शांत पद्धतीने चेंडू कव्हरमध्ये खेळत 45 क्रमांकाचा जर्सी परिधान केलेले खेळाडू 1 धाव येईल. एका धावेच्या बरोबरी षटक क्रमांक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 14 धावा. 42 चेंडू आणि बनवायच्यात अजून 57 धावा. 42 चेंडूमध्ये 57 धाव्यांची आवश्यकता आता खेळामध्ये सामना जिंकण्यासाठी असणार आहे. पॉवर प्लेचा अजून एक षटक येणं बाकी आहे. त्यानंतर एक बॅटिंग पॉवर प्ले. मात्र हा मॅन्डेटरी पॉवर प्ले त्याचा एक षटक आज येणं बाकी राहिलंय. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती दुसरं षटक टाकण्यासाठी बोलवलंय सिद्धेश, जे दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी आपण पाल चेंडू हातावरती घेणार आहेत. रिक्वायर रन जर बघितलं तर ते जास्त मोठं नाही, 10च्या आत आहे आणि त्या बरोबरीत आपण पाहतो की तेव्हा त्या विचारानं हा खेळ टीम समोर सुरू करताना दिसलेली. 42 चेंडूमध्ये विजयासाठी 57 धाव्यांची आवश्यकता आहे. 42 चेंडूमध्ये 57 धावांचा आकडा. 14 धावा धावफलकावरती विदाऊट लॉस. पहिल्या ओव्हरमध्ये सावध स्थिर सुरुवात. 3 चौकारांची नोंद. तर पुन्हा पॉवर प्लेचं हे षटक आणि बॉलिंग मार्कवरती सिद्धेश. पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्याची जबाबदारी सिद्धेशकडे. पहिला चेंडू या षटकामधला अमोल यांनी फेस केला. क्षेत्ररक्षक पाठीमागे उभे करून ठेवलेत. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. गोलंदाजांचा आपण पाल किंवा गोलंदाजांची फळी कशी वापरली जाईल. अथर्वकडची 2 षटके कधी टाकून घेतले जातील. त्याबरोबरीत आली अन्सरीला सुद्धा आपण गोलंदाजी मार्कवरती बघणार आहोत. किरण खेडेकरनं शेवटचे 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी त्याकडे दिली जाते. या मॅचमध्ये मात्र आता आज गोलंदाजांचं समीकरण तसंच कायम ठेवलं जाईल की त्यामध्ये काही बदल ठेवले जातील. 15 धावा. अजिंक्य शिर्के यांकडून सिद्धेशच्या प्रत्येक विकेटसाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. चेंडू प्रवीण गायकवाड सरांनी उडवलाय आणि टाकून दिलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. एकवीस धावा धावफलकावरती या षटकाराच्या मदतीनं रायगड एम्पायर्स एक मोठा विजय मिळवण्याच्या प्रयत्न आणि ते खूनगाठ बांधून
मैदानावरती दाखल झालेली टीम पुन्हा एकदा उंच आकाश मार्गाने बॉल, क्षेत्ररक्षक मात्र बॉल पडलाय ओव्हर बाउंड्री. या षटकार लागोपाठचा दुसरा. दोन चेंडू लागोपाठचे दोन षटकार, अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन. प्रवीण गायकवाड सर. हा बॉल हो पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले तुम्ही बघताय. हा तिसरा षटकार तिकडेच त्या झोन मध्ये, तीच गॅलरी निवडली पुन्हा आणि लागोपाठचे तीन सिद्धेशला ठोकलेत लाईन मध्ये षटकार. 3 चेंडू 3 षटकार, 33 धावा, समीकरण क्लोज उभं. सामना अगदी स्वतःकडे झुकवून टाकला. 38 चेंडू मध्ये बनवायच्यात 38 धावा. विशाल सर तिखेंचं आपण पाहतो इथे आगमन झालेलं आहे. 38 चेंडू 38 ची मॅच राहिली. ओ चौथा जाईल का, चौथा जाईल का? यावेळेस स्क्वेअर लेग पुढे आहे, मात्र चौथा सुद्धा लागोपाठचा. वाघाची दाढ आहे. रायगड एम्पायर्स या इथून मागच्या पराभवातून अनेक गोष्टी शिकून एक नवीन विचार घेऊन या मॅच साठी दाखल झालेला हा संघ आहे आणि एम्पायर्सची अप्रतिम सुरुवात. 4 चेंडूवरती लागोपाठचे 4 षटकार. एका षटकामध्ये समीकरण अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकलंय. प्रवीण गायकवाड सरांनी 9 चेंडूंचा सामना केलाय, 37 धावांवरती नॉट आउट जाऊन थांबलेले आहेत. अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन. चेंडू यावेळेस मात्र समोर स्क्वेअर बॉलचा कॉल पंचांकडून. एका अतिरिक्त धावेने धावपलकेवरती 40 धावा. 1.5 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकेवरती 40 धावांचा आकडा आहे. उद्या 4 मॅच होणार आहेत. उद्या लीग पद्धत थांबतीये. या मॅचचा रिझल्ट लागल्यानंतर उद्याचा कोणता सामना निर्णायक आहे हे समजून जाणार आहे. त्यामुळे या मॅचचा रिझल्ट सुद्धा खूप महत्वाचा. उद्याच्या 4 मॅचेससाठी आजचा रिझल्ट खूप महत्वाचा आहे. युटीचा कॉल. शेवटच्या चेंडूवरती प्रवीण गायकवाड सरांची विकेट मिळाली, मात्र ती विकेट जाण्या अगोदर मात्र एक मोठी खेळी. 4 षटकार. साऊरचा खेळ शिल्लक आहे. 36 चेंडू आणि बनवायच्यात 31 धावा. 36 चेंडू मध्ये 31 धाव्यांची आवश्यकता आता खेळ जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. तिसरं षटक. तिसऱ्या षटकासाठीच अथर्व कडला आता चेंडू हातावरती घ्यावा लागतोय, कारण आता ती वेळ. गाडीची लाईट बंद करा. सचिन कांचन सरांनी जो झेल घेतला एस्टेनच्या पाठीमागे या आधी, त्यासाठी बक्षीस आहे. प्रकाश लोणारे यांकडून 201 रुपयांचं पारितोषिक आहे. 36 चेंडू आणि बनवायच्यात 31 धावा. छत्तीस चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. अथर्व कड बॉलिंग मार्क वरती. अथर्वचा पहिला चेंडू आपण पाल विरुद्ध दिशेने. ऑलरेडी गणेश कामठेंना आपण पाल तिकडे उभं करून ठेवलाय. दुसरं जे षटक होतं जे खूप जास्त धावा देऊन गेलं, त्या षटकाची भर आता कुठेतरी किंवा त्या षटकाचा बॅकलॉग काढण्याचं काम करावं लागणार आहे. 41 धावा धावपलकेवरती आहेत. 35 चेंडू आणि बनवायच्या त्या 30 धावा. 35 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. अर्जुन थापा.
अर्जुन अर्जुन ऑन स्ट्राईक येईन. पहिला चेंडू खेळायचा अर्जुन. 35 चेंडू 30 चा खेळ आहे. हा चेंडू अर्जुन थापा मिड विकेट मध्ये हा चेंडू खेळलाय. के के आपण पाहतो पुढे बॉल वरती एका धावेनं आता सामना अगदी विजयाच्या दिशेने चालू झालेला आहे. कारण चेंडू जास्त आहे, धावा कमी बनवायचे. चौथी चेंडू आणि विजयासाठी 29 धावांचा प्रवास शेष आहे. लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन आतमध्ये. एका साईडला तुम्ही बघाल अमोल तांबे अजूनही शांत आहे. प्रवीण गायकवाड सरांनी मात्र टीमला खूप चांगल्या पोझिशन मध्ये आणून उभं केलेलं आहे. आता कडचा चेंडू ती चेंडू मध्ये 29 ची आवश्यकता. पुन्हा एकदा अमोल ऑन स्ट्राईक आहे. थोडासा लोअर फुलटॉसा बॉल बॅटनं स्क्वेअर लेग मध्ये चेंडू. इथून पुढचा प्रत्येक चेंडू ज्या वेळेस तुम्ही टाकणार आहात तो अचूक लेंथ अचूक टप्प्यावरतीच असावा. कारण तोच अचूक टप्पा तुम्हाला इथून पुढे या मॅच मध्ये कायम ठेवणार आहे. ऑलरेडी थोडंसं कमी धावपलिकेमध्ये लढत असणारी टीम दुसरं षटक त्यांचं मागणं साबित ठरलं आणि त्यानंतर आता बॅटिंग टीम या मॅच मध्ये आपली पकड मोठी तयार करताना दिसते. 43 धावा धावपलिकेवरती. 32 चेंडू मध्ये बनवायच्यात 28 धावा. चेंडू अर्जुन थापा शांत पद्धतीने हा चेंडू खेळून काढला. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. बॉल टाकला जाईल तोपर्यंत आल्या 2 धावा. 2 धावा मिळालेल्या आहेत. 2 धावेंबरोबरीत 45 धावांचा आकडा पूर्ण झाला. 31 चेंडूंचा खेळ अजून या मॅच मध्ये बाकी आहे आणि 31 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. 31 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांचा प्रवास. अर्जुन आतापर्यंत काही वेगळं केलं नाही. अथर्व कडचे हे चेंडू व्यवस्थित आतापर्यंत तुम्ही बघाल शांत पद्धतीने खेळून काढले. टीमचा प्रमुख गोलंदाज अथर्व कड विरोधामध्ये कुठेही त्या चेंडूंची छेड करण्याचा प्रयत्न दिसला नाही लांब पर्यंत. 30 चेंडू आणि बनवायच्या त्या 25 धावा. 30 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता खेळामध्ये. उद्या जे सामने होणार आहेत, उद्याची जी पहिली मॅच होते, कारण उद्याच्या 4 संघांना 4 मॅच आपण खेळताना बघणार आहोत. जे संघ खेळतील उद्याची जी पहिली मॅच खेळणार आहे त्या 2 टीम आपण पाहतो. उद्या लीग पद्धतीतला शेवटचा सामना होणार आहे पुरंदर फायटर्स आणि रायगड एम्पायर्स मध्येच. जर हा सामना रायगड एम्पायर्सनं जिंकला तर उद्याची ती मॅच महत्वाची राहणार आहे. आणि उद्याचा दुसरा सामना होईल चौथं षटक अली अन्सारी. उद्याची दुसरी मॅच होतीये प्रतापगड वॉरियर्स आणि लोहगड रॉयल्स. लोहगड संघ जो आतमध्ये खेळतोय त्यांची उद्या दुसरी मॅच आहे. आणि तिसरा सामना तोरणा टायटन्स आणि सिंहगड लायन्स. ही मोठी मॅच होईल. तोरणा आणि सिंहगड पॉइंट टेबल वरती 1 आणि 2 नंबर वरती असणाऱ्या टीम उद्या खेळतील. अर्जुन थापा कव्हर मध्ये खेळायला चेंडू. अर्जुन थापाचा 1 धाव. एका धावेने धावफलक 47 पूर्ण आहे. अजूनही 24 धावांचा खेळ शिल्लक आहे टीम. लोहगडला सुद्धा उद्या एक मॅच खेळायची आहे, रायगडला सुद्धा एक मॅच खेळायची आहे. त्यामुळे या सामन्यावरती आपण पाहतो अर्थात त्यांचा थोडासा महत्वाचा डाव आहे. कारण उद्या इकडे 2 पॉइंट्स मिळतील, उद्याही 2 पॉइंट्स मिळणार आहेत. त्यामुळे सामना आपण पाहाल दोन्ही टीमसाठी अर्थात आता हा निर्णायक टप्प्यावरती आली. अन्सारीच्या पुढे अमोल. हा चेंडू यावेळेस अमोलनं मारलेला चेंडू मिड विकेट समोर उभा आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कॅच होईल. दुसरा धक्का. अठ्ठावीस चेंडू आणि 24 धावा विजयासाठी अजून शिल्लक आहेत.
ते लेझरची लाईट बंद करा, लेझरची लाईट बंद करा. 28 चेंडू 24 धावा. कव्हर मध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक लांब आहेत आणि बॉलच कव्हर सीमारेषा ओलांडून बाहेर. 4 रन आलेत. 50 ओलांडली टीमने या चौकारा बरोबरीत 51 धावा. आता मात्र फक्त 20 धावांची आवश्यकता राहिली आहे मॅच मध्ये. 20 धावांचा प्रवास शेष आणि चेंडू शिल्लक आहेत 27. 27 चेंडू मध्ये 20 धावांचा खेळ. चेंडू कव्हर मध्ये अर्जुन पुढे गेलेत. प्रत्येक चेंडू निर्णायक आहे. 51 धावा धावपलक्यावरती. 26 चेंडू मध्ये 20 धावा. 26 चेंडू मध्ये 20 धावांचा खेळ. बॉल विरुद्ध दिशेने चेंडू. लागोपाठचे 2 चेंडू त्यानंतर आले. अन्सरी निर्धाव टाकतात. 1 चेंडू या षटकातला शिल्लक आहे. 25 चेंडू अजून आहेत आणि 20 धावा बनवणं बाकी. 25 चेंडू मध्ये 20 धावांचा प्रवास. बॉल यावेळेस पुन्हा एका मोठ्या फटक्याचा शोध आहे तिथे आणि के न सोडून दिलाय जाईल. डिंग्स ब्रेक होईल. 24 चेंडू आणि 19 धावा दूर. चार ओव्हर मध्ये 52 आहेत. उर्वरित 4 ओव्हर मध्ये अजून 19 बनवायचे. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा खेळ सुरू होणार आहे. अथर्व बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 साठी पुढे येणारे खेळाडू. सचिन सर आपण पाहिलं स्ट्राईक येईनला. राईट हँड बॅटर. पुन्हा एकदा मॅच ऑन. विरुद्ध दिशेने फटका खेळण्याच्या प्रयत्नात. पहिला चेंडू निर्धाव. 23 मध्ये बनवायचे 19. 23 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. चेंडू कव्हर मध्ये आणि पुन्हा एकदा थोडीशी मिसफील्ड तिथे. 2 धावा आलेल्या आहेत.
22 चेंडूमध्ये बनवायच्या 17 धावा. 22 चेंडूमध्ये 17 धाव्यांची आवश्यकता आहे. सचिन जगताप सर ऑन स्ट्राइक इन. कव्हर, एक धाव. 55 बनवल्या टीम. 21 चेंडूमध्ये 16 धावा दूर आहे. 21 चेंडूमध्ये 16 धावांचा प्रवास. अर्जुन थापा आतापर्यंत अगदी शांत पद्धतीने बॅटिंग केली. अर्जुन थापानं मोठ्या फटक्यासाठी पुढे आलेला नाही खेळाडू. चेंडू पुन्हा एकदा फाईन लेग मध्ये अर्जुन. एकच धाव तिथे. एका धावेनं विजयाच्या जवळ आलेली टीम. मात्र तुम्ही पाहाल 56 आहेत. माहिती वेगळं काही करण्याची गरजही नाहीये आणि तो प्रकार सुद्धा दिसत नाही. 20 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 15 धावा. 20 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज आहे. दुर्वा कोतवाल यांकडून बक्षीस येत आहे. अर्जुननं जर ही मॅच शेवटपर्यंत नेली आणि आपल्या टीमसाठी शेवटपर्यंत उभा राहिला तर दुर्वा कोतवाल यांकडून 201 रुपयांचं पारितोषिक अर्जुन थापा यांच्यासाठी. 19 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. या चेंडू बरोबर इथं अथर्वकडचा स्पेल संपणार आहे. शेवटचा चेंडू अथर्वकडला आपण पाल त्याच्या स्पेल मधला इथे या षटकातून टाकायचा आहे. 19 चेंडू 14 आणि तो चेंडू खेळणार आहे अर्जुन. पुन्हा एकदा समोर टाकलेला चेंडू आपण पाल डाऊन द ग्राउंड. एकच सिंगल धाव तिथे. शेवटची 3 षटकं शिल्लक आहेत. 18 चेंडू आणि बनवायच्या त्या 13 धावा. बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल पंचांनी दिलेला आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. 18 चेंडू मध्ये 13 धावा दूर टीम. अठरा चेंडू मध्ये 13 बनवायचे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. फक्त 3 खेळाडू लाईन वरती उभे करायचे आपण पाहतो. अर्धा ती परवानगी आहे आणि त्यामुळे फील्ड सेटअप आता थोडासा बदलवला अर्जुन साठी. अठरा चेंडू मध्ये बनवायच्या त्या 13 धावा. अर्जुन. ओहो फुल टॉस. अर्जुन ऑन फायर आणि बॉल स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे बॉन्ड्रोपच्या पलू अर्धाच तुम्ही बालजी स्टँड आहे खेळाडूंचं. त्या स्टँड वरती बॉल. अर्जुन थापा षटकार. 7 धावा दूर आहे. काल शेवटचा सामना सुरू झाला होता. 11:23 कालची शेवटची मॅच सुरू झाली होती आणि 9वा दिवस आहे आणि पहिल्यांदा असं घडतंय की 11:30च्या अगोदर 5 मॅचचं शेड्यूल क्लोज होतोय का. कव्हर मध्ये खेळलेला चेंडू. गॅप आहे आणि होऊ शकतं आज पहिल्यांदा 11:30च्या अगोदर मैदान थांबणार आहे कारण 3च धावा राहिलेल्या आहेत मॅच मध्ये. दुर्वा कोतवाल यांकडून विजयी जर फटका अर्जुन खेळतोय तर 201 रुपयांचं बक्षीस आहे त्यांच्यासाठी. 16 चेंडू आणि बनवायच्या राहिल्यात त्या 3 धावा. 16 चेंडू मध्ये 3 धावांची गरज.
अर्जुन बाद होतील. पंधरा चेंडू मध्ये बनवायच्या त्या 3 धावा. चला फलंदाज जागेवरती. पंधरा चेंडू 3 धावा. अविनाश आतमध्ये आलेले आहेत. ओहो हा चेंडू सामना संपून गेलाय. वाईट आहे चेंडू चौकार त्यावरती आणि मॅच फिनिश. आणि पहिल्यांदा 9व्या दिवशी आपण पाहतो सर्वाधिक लवकर हे मॅच शेड्यूल क्लोज होत आहे. मॅच फिनिश. मॅन ऑफ द मॅच या सामन्यातला प्रवीण गायकवाड सर. प्रवीण गायकवाड सर मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच प्रवीण गायकवाड सर आहेत. मंगेश दादा कुदळे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय आम्ही. आणि या सामन्यातले मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय प्रवीण गायकवाड सर. मॅन ऑफ द मॅच.